नमस्कार, मी श्वेता पाटील. श्वेताज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज तुमच्यासाठी उपवासाची थाली घेऊन आलेली आहे आणि ही अतिशय झटपट होणारी थाली आहे. जेव्हा तुमचं कोणतंच प्लॅनिंग नसेल थाली बनवायचं, तेव्हा सुद्धा तुम्ही ही थाली अतिशय पटकन आणि कमी वेळात बनवू शकता. ती कशी बनवायची ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे आणि त्याच्यासोबत बऱ्याचशा टिप्स सुद्धा देणार आहे. तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा. आजच्या थालीमध्ये आपण छान मऊ लुसलुशीत असा मोकळा होणारा वरीचा भात बनवलेला आहे. सोबत शेंगदाण्याची आमटी आहे, बटाट्याची भाजी आणि उपवासाची कोशिंबीर आहे. खूप छान चविष्ट अशी कोशिंबीर बनते. सोबत उपवासाची चटणी आणि थोडेसे चिप्स. चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. अजूनही श्वेताज किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसाल तर पटकन लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझ्या अशा छान छान नवनवीन रेसिपीज पाहायला भेटतील. इथे आपण 1 वाटी होईल एवढे वरीचे तांदूळ घेतलेले आहेत. वरीच्या तांदळाला भगरही म्हटलं जातं. आपण हे वरीचे तांदूळ स्वच्छ पाण्यात धुवून घेणार आहोत. इथे मी 3 ते 4 पाण्यामध्ये स्वच्छ असे हे तांदूळ धुवून घेते आहे. त्यामुळे त्याच्यातली काही घाण असेल तर ती निघून जाईल. तुम्ही पाहू शकता इथे आपले वरीचे तांदूळ छान धुवून झालेले आहेत. आता यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून ठेवते आहे. अशा पद्धतीने पाण्यात वरीचे तांदूळ भिजत घालावे 10 ते 15 मिनिटांसाठी. त्यामुळे तुमचा वरीचा भात छान मोकळा होतो. वरीचा दाणा फुगल्यामुळे भातही मऊ लुसलुशीत आणि मोकळा व्हायला मदत होते. त्यामुळे आपण हे तांदूळ भिजत घालणार आहोत 10 ते 15 मिनिटं. तांदूळ भिजत ठेवल्यानंतर आपण बाकीचे पदार्थ करून घेणार आहोत, जेणेकरून आपला वेळ वाचेल. इथे मी 2 मध्यम आकाराची बटाटी घेतलेली आहेत. बटाटी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आता मी त्यांचे 4 तुकडे करून घेते आहे. दोन्ही बटाट्यांचे 4-4 भाग करून घेतलेले आहेत. तसेच इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत 2 ते 3 पाण्यामध्ये. आणि आता 1 वाटी शेंगदाणे आपण कुकरच्या भांड्यात काढून घेणार आहोत. त्यामध्येच मी बटाटी सुद्धा ॲड करते आहे, जेणेकरून आपले शेंगदाणे आणि बटाटी सोबत उकडून होतील. कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि चवीपुरता मीठ. बटाटी शिजतानाच त्यामध्ये मीठ घातलं की बटाट्याचं साल ही पटकन निघतं, पटकन मोकळं होतं. आता आपण कुकरच्या 2 शिट्ट्या घेणार आहोत आणि आपलं मस्त असं बटाटा आणि शेंगदाणे शिजून तयार होतील. इथे आपण कुकरच्या 2 शिट्ट्या घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता इथे आपली बटाटी ही छान शिजलेली आहेत. सोबत शेंगदाणेही शिजलेले आहेत. आजची झटपट थाली आहे, त्यामुळे मी शेंगदाणे भिजत घातलेले नव्हते. आपण कच्चे शेंगदाणे स्वच्छ धुवून घेतले होते 2 ते 3 पाण्यामध्ये आणि उकडून घेतलेले आहेत. बटाटी बाजूला करून घेतलेली आहेत. आता आपण शेंगदाणे डायरेक्टली मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत. कढईमध्ये 2 चमचे होईल एवढं तेल गरम करून घेतलेलं आहे. उपवासाची रेसिपी आहे, त्यामुळे आपण इथे शेंगदाणा तेलाचा वापर केलेला आहे. त्यामध्ये अर्धा चमचा होईल एवढं जिरं, 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं आणि आपण जे शेंगदाणे उकडून घेतलेले होते त्यातलेच थोडेसे शेंगदाणे मी या फोडणीतही घातलेले आहेत. फोडणी छान तडतडली की मिक्स करून घ्यायची आहे. कुकरमध्ये आपण जी बटाटी उकडून घेतलेली होती त्याचे काही छोटे काप करून घेतलेले आहेत. आता ते कापही या भाजीमध्ये ॲड करून घेणार आहोत. थोडंसं मीठ चवीपुरता. आपण बटाटी उकडतानाही मीठ घातलेलं होतं, त्यामुळे इथे मी थोडंसंच मीठ ॲड केलेलं आहे. मीठ घालून झाल्यानंतर 2 मिनिटांसाठी झाकण देऊन भाजीला एक वाफ काढून घेणार आहोत. इथे पाहू शकता भाजीला मस्त वाफ आलेली आहे. आता त्यावरती हिरवीगार कोथिंबीर घातली की आपली झटपट अशी उपवासाची भाजी सुद्धा तयार झालेली आहे. इथे आपण मिक्सरच्या भांड्यात उकडलेले शेंगदाणे काढून घेतलेले आहेत. शेंगदाणे थंड झाले की त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या आणि चवीपुरता मीठ घालून त्याची एक पेस्ट करून घेणार आहोत. इथे मी पेस्ट करताना थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे. मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून ही पेस्ट बनवलेली आहे.
पाहू शकता एकदम मस्त अशी फाईन पेस्ट तयार झालेली आहे। इथे शेंगदाण्याच्या आमटीसाठी आपण 2 चमचे होईल एवढं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि इथे आपण शेंगदाणा तेलाचाच वापर केलेला आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा होईल एवढं जिरं, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं छान तडतडली की आपण जी पेस्ट केली होती ती पेस्ट ओतून घेणार आहोत। आपण पेस्ट करतानाच मिरची त्यामध्ये ॲड केलेली होती, त्यामुळे आपण फोडणीत मिरचीचा वापर केलेला नाहीये। आता मी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घेऊन ती उरलेली पेस्ट सुद्धा ह्या आमटीत घालून घेते आहे। आपण आजची संपूर्ण थाली शेंगदाणा तेलामध्येच बनवलेली आहे। जर तुम्हाला शेंगदाणा तेलाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही साजूक तुपाचा वापर केलात तरीही चालेल। तुम्ही ते पाहू शकता आमटीची कन्सिस्टन्सी एकदम घट्टही झालेली नाहीये आणि पातळही करायची नाहीये, एकदम परफेक्ट अशी आपली कढी तयार झालेली आहे। आता यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड करून झाकण देऊन एक उकळी काढणार आहे। मस्त अशी उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण 4 चमचे होईल एवढं कोकम आगळ घालून घेणार आहोत। उकळी आल्यानंतर कोकम आगळ घातलं की त्या कोकम आगळाचा एक छान असा फ्लेवर येतो। जर तुम्हाला कोकम आगळचा वापर करायचा नसेल तर तुम्ही इथे दहीही घालू शकता, पण जर तुम्हाला दही ॲड करायचं असेल तर जेव्हा तुम्ही मिक्सरमध्ये या शेंगदाण्याची पेस्ट करता तेव्हाच त्यामध्ये 2 ते 3 चमचे होईल एवढं दही ॲड करा आणि मग त्या शेंगदाण्याची पेस्ट करा आणि त्याला डायरेक्ट फोडणी द्या। आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि फक्त 1 ते 2 मिनिटांसाठी एक उकळी काढून घ्यायची आहे आणि परफेक्ट अशी आपली शेंगदाण्याची कढी इथे रेडी झालेली आहे। कढी आणि बटाट्याची भाजी तयार झाली की आपण शेवटला वरीचा भात बनवणार आहोत, कारण की वरीचा भात गरम गरमच खायला छान वाटतो। त्यासाठी मी कुकरमध्ये 2 चमचे होईल एवढं शेंगदाण्याचं तेल गरम करून घेतलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा होईल एवढं जिरं, 1 मिरची आणि कढीपत्त्याची 7-8 पानं। आता जर तुम्हाला वरीचा भात जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरचीची क्वांटिटी वाढवली तरीही चालेल। आपण सर्वात प्रथम वरीचे तांदूळ स्वच्छ धुवून 10 ते 15 मिनिटांसाठी भिजत ठेवलेले होते। आता ते तांदूळ आपण याच फोडणीमध्ये घालून घेणार आहोत। वरीचे तांदूळ तेलामध्ये घालून छान परतून घ्यायचे आहेत। बारीक आचेवरती तांदूळ मस्त परतवायचे आहेत। तुम्ही पाहू शकता, तुम्ही जसे तांदूळ परतवाल तसे तसे प्रत्येक वरीचा दाणा छान फुलतो आणि वरीचा दाणा चांगला फुलला की वरीचा भातही मोकळा होतो, एकदम लुसलुशीत असा मोकळा भात तयार होतो। त्यामुळे वरीचा तांदूळ छान मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे। वरीचा तांदूळ छान भाजून झाला की आपण त्यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहोत। मी वरीचा तांदूळ भाजत असतानाच साईडला पाणी उकळून घेतलेलं होतं। इथे आपला 1 वाटी वरीचा भात होता, त्यामुळे आपण 2 वाटी होईल एवढं पाणी घालून घेणार आहोत। परफेक्ट असं पाणी होतं। पाणी घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आहे। झाकण लावून आपण 2 शिट्ट्या घेणार आहोत। पाहू शकता 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकरही थंड झालेला आहे आणि आपला परफेक्ट असा भातही शिजून रेडी झालेला आहे। आता आपण इथे चटणीची तयारी करणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे ओल्या नारळाचे काही काप घेतलेले आहेत। अर्धी वाटी होईल एवढे काप आहेत आपले। मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे आहेत। त्यावरती हिरवीगार कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता। 2 ते 3 हिरव्या मिरच्या, चवीपुरता मीठ आणि 1 चमचा होईल एवढी साखर। सर्व जिन्नस घालून झाले की मिक्सरला त्याची पेस्ट करायची आहे। त्याच्यासाठी मी थोडंसं पाणीही ॲड केलेलं आहे। पाणी ॲड केल्यानंतर पेस्ट करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता मस्त अशी हिरवीगार चटणीही रेडी झालेली आहे। तसेच इथे आपण काकडीची कोशिंबीर करणार आहोत। उपवास स्पेशल अशी कोशिंबीर आहे। त्यासाठी मी इथे बारीक कापलेली काकडी घेतलेली आहे बाउलमध्ये। त्यामध्ये कोथिंबीर, 2 चमचे होईल एवढा शेंगदाण्याचा कूट, बारीक शेंगदाण्याचा कूट केलेला आहे। शेंगदाणे गॅसवरती छान भाजून घ्यायचे आहेत। त्याची सालं काढून मिक्सरमध्ये भरड असा कूट करून घेतलेला होता, तो 2 चमचे घेतलेला आहे आपण। त्यावरती 2 चमचे होईल एवढा लिंबाचा रस, 1 चमचा साखर, चवीपुरता मीठ, सर्व जिन्नस घालून झाले की छान मिक्स करून घ्यायचं आहे। आपण या कोशिंबीरीला छान असा उपवासाचा तडका देणार आहोत। त्याच्यासाठी मी 2 चमचे साजूक तूप काढून घेतलेला आहे फोडणीच्या पात्रामध्ये
आता यामध्ये जिरं घालायचं आहे, पाव चमचा होईल एवढं जिरं ॲड करून घेणार आहोत. तूप छान गरम झालं की आपण हे जिरं ॲड करून घ्यायचं आहे. आता यामध्ये एक हिरवी मिरची मध्यभागी चिरून घेतलेली आहे, उभी चिरलेली अशी हिरवी मिरची आहे. आता ही फोडणी मस्त तडतडली की आपण या कोशिंबिरीत घालून घेणार आहोत. फोडणी घातल्यानंतर कोशिंबीर एकजीव करायची आहे. आणि लास्टला यामध्ये आपण दही ॲड करून घेणार आहोत. दही आणि लिंबू दोन्ही ॲड केल्यानंतर कोशिंबीरला छान असा चटपटीत स्वाद येतो. आणि इथे आपली परफेक्ट अशी कोशिंबीर तयार झालेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता आपली मस्त अशी झटपट उपवासाची थाली खाण्यासाठी तयार झालेली आहे. खूप कमी वेळात बनते आणि खायला सुद्धा जबरदस्त लागते. कशी वाटली आजची उपवासाची थाली नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.